दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी सकाळी 11 वाजेपर्यंत संथ गतीनं मतदान प्रक्रिया सुरू होती. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली. यंदा 2-3 दिवसापासून थंडीचा कडाका वाढल्यानं सकाळच्या सत्रामध्ये मतदानास मतदारांचा थंडा प्रतिसाद मिळाला. सकाळी 11 वाजल्यानंतर मतदारांनी मतदान केंद्रावर मतदानाकरता रांगा लावून मतदान केलं. सकाळी भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांनी त्यांची पत्नी स्मिता, पुत्र रोहन यांच्या समवेत सहकुटुंब येऊन लिटिल फ्लॉवर शाळेमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांनी प्रिया पवार यांच्यासह सपत्नीक मद्रे येथील आनंदनगर मतदान केंद्रावर येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला. पोलिसांच्या वतीनं कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वेळोवेळी संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी मतदान केंद्रावर भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेत होते. सकाळच्या सत्रात महिला मतदान केंद्रावर रांगा लावून आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसून आल्या. अनेक मतदारांची नावं यादीतून गायब झाल्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावं लागलं, तर काही मतदारांची नावं दुसऱ्या गावांच्या मतदार यादीत आल्यानं अशा मतदारांना नाहक त्रास सहन करावा लागला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदानाकरता जी व्यवस्था करण्यात आली होती ती व्यवस्था विधानसभा मतदानाच्या वेळी दिसून आली नाही. यामध्ये प्रामुख्यानं स्वयंसेवकाची नेमणूक, व्हीलचेअर याचा अभाव दिसून आला.